हेअरफॉलसाठी हा एक टोटली घरगुती नॅचरली एक्सपेरिमेंट करूयात. रिझल्ट विल बी अनएक्सपेक्टेड. नमस्कार फॅमिली, वेलकम टू आवर चॅनल ट्रेंड अँड ग्लो विथ वैष्णवी. रोज कोममध्ये हेअर्स बघून फ्रस्ट्रेशन येतं. हेअर वॉश केल्यानंतर ड्रेनमध्ये खूप सारे हेअर्स असतात. कधी कधी कॉन्फिडन्स पण खूप लो होऊन जातो. पण एक सिंपल घरगुती आणि नॅचरल टॉनिक गेम चेंज करू शकतो. तुम्ही बघू शकतात माझे हेअर्स किती डॅमेज झाले आहेत आणि हेअरफॉल पण खूप होतो आहे. तुमचे पण केस डॅमेज झाले आहेत का? तर सर्वात आधी आपल्याला 2 टेबलस्पून मेथी, 1 टेबलस्पून कलौंजी, 1 टेबलस्पून राईस आणि 5-6 लवंग आणि 1 टेबलस्पून रोजमेरी हे संपूर्ण एका काचेच्या ग्लासमध्ये किंवा बाउलमध्ये ओव्हरनाईट सोक करायचे. प्रॉपरली हे सगळे इन्ग्रेडियंट्स सोक होतील एवढं पाणी तुम्ही ॲड करा, कारण नेक्स्ट डे आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट्स बॉईल करायचे आहेत. 2-3 मिनिट बॉईल करून रूम टेम्परेचरमध्ये आल्यावरती हे सगळे इन्ग्रेडियंट्स गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. आणि हां, जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही कॉटन बॉलने सुद्धा टॅप करून लावू शकतात. आणि जर तुमच्याकडे कॉटन बॉल पण नसेल तर तुम्ही मम्मी पप्पांचा एखादा जुना ब्रश असेल आपला कलर लावायचा, तर त्याने सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. सगळ्यात पहिले हेअर कोम करून घ्या. आपण पार्टिशन करून मग स्प्रे करूयात. तर स्प्रे केल्यानंतर थोडंसं टॅप करायचं, जेणेकरून ते आपल्या पूर्ण रूट्सपर्यंत पोहोचेल. खरं तर माझे केस आधी खूप छान होते आणि हेल्दीही होते, पण कॉलेजमध्ये असल्यानंतर मी माझ्या हेअर्समध्ये खूप सारे केमिकल्स आणि हेअर ट्रीटमेंट केले आणि आपण एक्सपेरिमेंट तर करतोच. तर त्यानंतर माझे केस थोडे डॅमेज आणि हेअरफॉलसुद्धा सुरू झाला. त्या केमिकल्समुळे हेअर्स तर खूप छान दिसतात, पण केस खूप डॅमेज होतात. त्यामुळे आता केस डॅमेज झालेत, तर त्याच्यासाठी हा एक रेमेडी आहे जो मी ट्राय करते, तुम्हीसुद्धा ट्राय करा. सर्व स्काल्पवरती अप्लाय केल्यानंतर हलक्या हाताने 5 मिनिट मसाज करायचं आहे. आणि मसाज करताना नेल्सने नाही करायचं आहे आपल्याला. मसाज करताना आपल्याला नेहमी टिप्सने करायचं आहे. हे टॉनिक तुम्ही रोज अप्लाय करू शकतात. दिवसातून तुम्ही कधीही अप्लाय करू शकतात. पण जर दिवसात तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही रात्री झोपण्याआधी 1-1.5 तास आधी तुम्ही हे तुमच्या केसांवरती अप्लाय करा आणि सुकल्यानंतर झोपा. आणि हां, हेअर वॉश करायची गरज नाही आहे, पण वीकली तुम्ही 2 टाईम हेअर वॉश नक्की करा, जेणेकरून तुमचा स्काल्प हेल्दी राहील आणि तुमचे केस हेल्दी राहतील. हे टॉनिक आपण आपल्या रेग्युलर लाईफमध्ये यूज करूया आणि 15 to 30 डेजमध्ये मी स्वतः येईन आणि तुम्हाला सांगेल की माझ्या हेअर्समध्ये, माझ्या थिकनेसमध्ये आणि माझ्या हेअरफॉलमध्ये काय चेंजेस मला जाणवले आहेत ते. तर माझ्यासोबत हेअर ग्रोथ चॅलेंज एक्सेप्ट कराल का? कमेंटमध्ये स्टार्ट टाका. मी तुम्हाला पर्सनली गाईड करेल आणि अशाच रिअल रिझल्टसाठी मला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. स्टे ग्लोईंग, स्टे स्टायलिश. दिस इज वैष्णवी फ्रॉम ट्रेंड अँड ग्लो. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.